मिरज माधवनगर मारुती मंदिर रस्त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे हे उदासीन। मिरज सांगली रस्त्यावर रेल्वे पूल शेजारी माधवनगरला जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहे, मात्र मिरज सांगली रस्ता आणि माधवनगर रस्त्याला जोडणाऱ्या मार्गावर जमिनीचा वाद आहे। 100 मीटर रस्ता जागेचा वाद असल्याने हा रस्ता अनेक वर्षापासून झालेला नाही। अनेक ठिकाणी मोठी खड्डे पडल्याने पाणी साचून वाहनाचे सर्रास अपघात होत आहेत। हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे। या जागेचा वाद मिटवण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा ज्यांच्या मतदारसंघातील हा रस्ता आहे ते मिरज मतदारसंघाचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे हे सुद्धा उदासीन असल्याचे दिसते। रस्ता शेजारी मारुती मंदिर आहे। माधवनगर रस्ता शेजारी काही खासगी आणि शासनाच्या जागेवर भटक्या जमातीच्या लोकांनी अतिक्रमण केलंय, त्यामुळे रात्री या रस्त्यावरून जाताना वाटमारीचे प्रकारही घडत आहेत। झोपडपट्टीच्या घाणीमुळे रस्ता शेजारील मारुती मंदिराचे पावित्र्यही धोक्यात येत आहे। शिवाय या झोपड्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तींची कोणतीच माहिती जिल्हा प्रशासनाकडे नाही। या ठिकाणची बेकायदेशीर झोपड्या हटवून माधवनगर रस्त्याला जोडणाऱ्या जागेचा विषय तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काजी यांनी केली आहे। कौसेन मुल्ला, मिरज पॉलिटिक्स न्यूज मराठी। मी पैलवान आहे, वस्ताद तालमीचा वस्ताद आहे मी, आणि इथं मी गेली 30 वर्षे ह्या रस्त्यानं मी ये जा करतोय आणि ह्या रस्ता अजूनपर्यंत इथला पालकमंत्री ह्या जिल्ह्याला लाभला असून देखील इथं हा रस्ता तयार होत नाही। आणि इथं पारधी लोक इथं राहायला आहेत आणि इथं पवित्र असं हनुमान मंदिर आहे। त्या ठिकाणी बाजूला साईडला ती पारधी लोक घाण करतात, विष्ठा तिथे करते, असा दुर्गंधी सुटलेला आहे की नागरिकांना इथं येणं जाणं मुश्किल झालेलं आहे। तर याची चौकशी व्हावी आणि रस्त्यात खड्डे आहेत त्याच्यामुळं वाहनं या जायला अपघात होते। तिथं फार कसरत करायला लागते। ते काहीतरी चौकशी व्हावी आणि त्याच्यानंतर ताबडतोब निर्णय घ्यावा। एक नागरिक म्हणून, पैलवान वस्ताद म्हणून मी तुम्हाला सांगतोय, शेजारी हनुमानचं मंदिर आहे। या हनुमान मंदिराला माधवनगरला जाण्यासाठी हा रस्ता आहे। हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे काम प्रलंबित राहिलेला आहे। या ठिकाणी माधवनगर साईडला जाण्यासाठी किंवा बुधवारला जाण्यासाठी हा माधवनगर रोडचा रस्ता आहे, पण गेल्या अनेक वर्षापासून काही खाजगी माळ मिळकतीच्या वादामुळे हा रस्ता पेंडिंग पडलेला आहे। या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल, या संदर्भात काहीही उदासीनता नसल्याने उदासीनता असल्याने दिसते की माझी मिरज सुधार समितीची एवढीच विनंती आहे की मिरज आणि माधवनगर ह्या पट्ट्याला जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा हा रस्ता आहे। हा रस्ता फक्त 50 मीटरच्या रस्त्या संदर्भात काही ठिकाणी लॅट ॲक्विजिशन करावं लागणार आहे। तर लॅट ॲक्विजिशन संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होते। त्याचबरोबर या मिरज मतदारसंघाचे पालकमंत्री असलेल्या सुरेशभाऊ खाडेंना यांना सुद्धा हा रस्त्या संदर्भात गंभीर नसल्याचे दिसते। माझी एवढंच विनंती, हा रस्त्या संदर्भात काय कायदेशीर बाबी असतील, तांत्रिक अडचणी असतील किंवा न्यायी बाबी असतील, या सगळ्या बाबी त्या सोडून करून हा रस्ता मिरजेच्या आणि सांगलीला आणि माधवनगरला जोडणारा रस्ता लवकरात लवकर करावी अशी आमची मिरज सुधार समितीची मागणी आहे। त्याचबरोबर या मिरज सांगली रोड लागणी अतिशय पवित्र असे हनुमान मंदिर आहे। या हनुमान मंदिराला लागूनच भटक्या जातीच्या काही लोकांनी या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे। त्या मोठे मोठे झोपड्या त्यांनी इथं थाटलेल्या आहेत। सुमारे 200हून अधिक कुटुंब या ठिकाणी बेकायदेशीरपणे इथं राहत आहेत। या नागरिकांच्या शौचालयाचा विषय असेल किंवा याचा स्वच्छताचा विषय असेल, अतिशय गंभीर विषय आहे, ज्यामुळे हा हनुमान मंदिराचं पावित्र्य कुठेतरी धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे। यातून कुठेतरी भविष्यकाळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून माझी मिरज सुधार समितीच्या वतीने विनंती आहे की या पारध्याचा विषय, या भटक्या जाती लोकांचा विषय असेल, हा विषय यांचा तिथून त्यांनी लवकरात लवकर स्थलांतर करण्यासंदर्भात योग्य उपाययोजना जिल्हा प्रशासनानं करावं।